खतरनाक अर्जंट ब्रेक मारले गेले गाड्यांकडनं. काही जण इथे आल्याच्यानंतर ब्रेक दाबतात. अरे बापरे, बघा कुठं घुसलाय, खतरनाक. चला मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की हायवेवर गाडी कशी चालवायची, कोणत्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे गाडी चालवताना, त्याचबरोबर कोणत्या चुका आहेत त्या आपण टाळल्या पाहिजे. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ संपल्याच्या नंतर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेता आणि मी ज्या चुका सांगणार आहे त्या चुका तुम्ही पण करता का, किंवा अजून कोणती गोष्ट मी जर या व्हिडिओमध्ये मेन्शन करायचं विसरलो असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करून सांगा, जेणेकरून बाकी सर्वांना जे हे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना थोडीफार इन्फॉर्मेशन तुमच्याकडनं पण पोहोचेल. तर चला, आता मी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला, चाललोय मुंबईकडे. तर आता बघूया आपण कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, हायवेवर जेव्हा आपण कोणत्याही प्रवासाला निघतोय तेव्हा कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे मी तुम्हाला सांगतो. ते सर्वांनाच माहिती, पण मी परत एकदा सांगतो ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी. कोणत्याही प्रवासाला निघताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली गाडी. कारण आपण प्रवास गाडीतून करतो, आपली गाडी व्यवस्थित प्रॉपर मेंटेन आहे का, सर्व्हिस झालेली आहे का, हे चेक करणं आपलंच काम आहे. त्याचबरोबर गाडीचे टायर नेहमी सांगतो मित्रांनो, प्रवासाला निघताना चेक करा. तुमच्या गाडीचे टायर चांगल्या कंडिशन मध्येच पाहिजे. त्याचबरोबर गाडीच्या टायरमध्ये एअर प्रेशर जे आहे ते प्रॉपर, जे काही कंपनीने दिलेलं असतं, जे भरायचंय आपल्याला, तसं एअर प्रेशर प्रॉपर आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सीट बेल्ट लावून बसणं इम्पॉर्टंट आहे, हे तो आपल्या सेफ्टीसाठी आहे. त्याचबरोबर आपले जे मिरर्स आहेत, 3 मिरर असतात गाडीला, एक हा, एक तो आणि एक आपला जो मध्ये आहे तो. हे मिरर प्रॉपर सेट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला जो व्ह्यू आहे तो ब्लॉक झालेला नाही पाहिजे. प्रत्येक गाडी आपल्याला प्रॉपर दिसली पाहिजे. प्रत्येक गाडीला ब्लाइंड स्पॉट्स असतात. आता स्पॉट्सचं आपण काही नाही करू शकत, ब्लाइंड स्पॉट्सचं, पण आपण अलर्ट राहणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो गाडी चालवताना. माझ्या मागच्या शॉटवर भरपूर प्रतिसाद दिला तुम्ही लोकांनी, भरपूर साऱ्या कमेंट्स केल्या. त्यामध्ये काही कमेंट्स अशा पण होत्या की तू स्वतः गाडी चालवतोय आणि लोकांना रूल शिकवतोय. त्यामुळे मी आज माझ्यासोबत माझा कॅमेरामॅन आणलेला आहे, माझ्या भावाला आणलेला आहे. त्यामुळे माझे दोन्ही हात फ्री आहेत आणि मी प्रॉपरली आज ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करू शकणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ही जी पुढे इनोव्हा चालू आहे ती चालली आहे 70च्या स्पीडने सेकंड लेनला, आणि एकदम चुकीचं आहे. 100ची स्पीड लिमिट असताना ठीक आहे, त्याची गाडी 80ला लॉक असेल, पण त्याने ऍटलीस्ट 80ला स्पीड मेंटेन करणं गरजेचं आहे. तो 70ला चालवतोय, माझी गाडी बघा आता 70-72 वर आहे, आणि त्याच्यामुळे काय होतंय ना, ही लेन पॅक होते. त्यामुळे आता मला त्याला ओव्हरटेक करून पुढे जाणं भागच आहे. पण ओव्हरटेक करताना मी काय करेल, तर पहिले इंडिकेटर देईल, मी मागं गाडी मिरर मध्ये चेक करेल कोणती गाडी येते का, आणि तरच मी लेन चेंज करेल. आता बघा गडबड काय झालेली आहे. आता हा टियागो वाला फर्स्ट लेनला आहे, इंडिकेटर देऊन थांबलाय की त्याला लेन चेंज करायचे, आणि त्याला कोणतीच गाडी मागणं आता साईड देणार नाहीये, कारण त्याची चूक झालेली. तर मित्रांनो, आता जी टियागो वाल्याने चूक केली ती चूक आपल्याला टाळायची. जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर थांबायचं आहे, तर आपण फर्स्ट लेनला जर आपण फर्स्ट लेनला आहोत आणि आपल्याला थांबायचं आहे, तर आपण स्पीड मेंटेन करत लेन चेंज करून शोल्डरला जाऊन गाडी थांबवली पाहिजे, ना की पहिल्याच लेन मध्ये खचकन 30 वर आणली पाहिजे 100 वरून गाडी. ज्याच्याने काय होईल, मागच्या येणाऱ्या गाड्या तुम्हाला धडकतील, त्याच्या मागच्या गाड्या तुम्हाला, म्हणजे एक प्रकारे चेन ती तयार होते धडकाधडकीची. आणि ह्याच गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे की दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे, आणि ह्या चुका पण आपण टाळायच्या. समजलं मित्रांनो? तर मित्रांनो, आता आम्ही पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आहे, त्याच्यामुळे ह्या एक्सप्रेस हायवेचे जे रूल्स आहेत, ठीक आहे, कोणताही आपल्या देशातल्या कोणताही एक्सप्रेस हायवेवर तुम्ही जावा, रूल आपले सेमच असणार आहे, फक्त स्पीड लिमिटचा फरक असेल. आता आपल्या ह्या एक्सप्रेस हायवेवर स्पीड लिमिट आहे 100ची, आणि रूलनुसार तुम्ही स्पीड लिमिटमध्येच गाडी चालवली पाहिजे आणि सेकंड लेनला चालवली पाहिजे. फक्त ओव्हरटेकिंग साठी तुम्हाला पहिल्या लेनला जायचंय. तर आता मी फर्स्ट लेनला आहे, बघू शकता तुम्ही, मी फर्स्ट लेनला आता चालवतोय. माझ्या गाडीचा स्पीड आहे 95 ते 100च्या मध्ये. मी स्पीड मेंटेन करत चालवतोय. पुढे पण एक गाडी आहे, तो पण फर्स्ट लेनला व्यवस्थित चाललाय. मी सेकंड लेनला नाही टाकू शकत, कारण मला ओव्हरटेक करायचं, मला पुढच्या बसला पण ओव्हरटेक करायचं, म्हणून मी ह्याच लेनला थांबणार आहे जरा वेळ. आता तुम्ही बघू शकता की मी सेकंड लेनला गाडी चालवतोय आणि पुढचा बसवाला पण 80च्या स्पीडने व्यवस्थित मेंटेन करत चाललाय. तर हा नियम आहे एक्सप्रेस हायवेचा. थर्ड लेनला फक्त ट्रक्स, जड वाहनं चालतील, मिडल लेनला कार्स वगैरे चालतील, आणि फर्स्ट लेन जी आहे, जी डिवायडर जवळ असते, ती फक्त ओव्हरटेकिंग साठी यूज केली पाहिजे. तसं आता तुम्ही बघा मित्रांनो, जसं त्या ट्रकला ओव्हरटेक केला, बसवाल्याने बरोबर लेन चेंज करून तो थर्डला गेला. ह्याला म्हणतात चांगला ड्रायव्हर, आणि तो प्रॉपर नियमाने गाडी चालवतोय. असे ड्रायव्हर खूप कमी आहेत मित्रांनो. असे ड्रायव्हर बना जे प्रॉपर सर्वांची काळजी घेत प्रवास करतील. आता मी मिडल लेनला आहे, त्यांनी माझ्यासाठी रस्ता मोकळा केलाय, मी स्पीड अप करू शकतो गाडी, त्याच्यामुळे मी आता गाडी स्पीड वाढवतोय मी माझ्या गाडीचा. 100ची स्पीड लिमिट असल्यामुळे मी 100 मध्येच चालवणार आहे, 100च्या वर जाणार नाहीये. पण मला आवडलं ह्या बसवाल्याने जे केलेलं आहे, प्रॉपर इंडिकेटर देऊन त्यांनी लेन चेंज केलेली आहे आणि मला रस्ता मोकळा करून दिला. तर मित्रांनो, मिडल लेन मध्येच गाडी चालवा,
जेव्हा पण लेन चेंज करायचे असतील तेव्हा इंडिकेटरचा यूज करा. नियमानुसार फर्स्ट लेन हा ओव्हरटेकिंग साठी यूज केला पाहिजे, पण काही लोक फर्स्ट लेन मध्ये 80 स्पीडने गाड्या चालवतात. मी जो एक शॉट टाकला होता त्याच्यात खूप लोकांनी पिवळ्या नंबर प्लेटवर खूप जास्त कमेंट्स केल्या की पिवळे नंबर प्लेट वाले फक्त तशाच गाड्या चालवतात, तेच फर्स्ट लेनला असतात. पण नाही मित्रांनो, इथे प्रायव्हेट नंबर प्लेट वाले गाड्या पण 80 स्पीडनी फर्स्ट लेनलाच थांबलेल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता की हे प्रायव्हेट नंबर वाले त्या सुद्धा गाड्या फर्स्ट लेन मध्ये 80 स्पीडने चालवतात, म्हणजे चुकीचंच आहे ना मित्रांनो. त्यामुळे फक्त पिवळ्या नंबर प्लेट किंवा टुरिस्ट वाल्या गाड्यांना बोलून उपयोग नाहीये. प्रायव्हेट नंबर वाले पण तेच करतायत, फर्स्ट लेन मध्ये 80 स्पीडने गाड्या चालवतात आणि ट्रॅफिक अडवून ठेवतात. आता आम्ही आहोत हे मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंटला, आणि इथे ना आधीपासून डायरेक्शन न दिल्यामुळे ना ट्रक्स वाले पण इकडे घुसतात आणि ट्रॅफिक करतात ह्या रोडला. आता इतकी बेकार ट्रॅफिक आणि इतके खतरनाक अर्जंट ब्रेक मारले गेले गाड्यांकडनं, मी तुम्हाला सांगू शकत नाही. इथे पोलीस सुद्धा उभे आहेत, पण ऍटलिस्ट पोलिसांनी मागणंच त्यांनी बोर्ड लावले पाहिजे. ठीक आहे, आता ट्रक्स त्या साईडने जात आहेत, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्यामुळे ट्रक्स वाल्यांना अजून जे नवीन आहेत ह्या हायवेवर त्यांना माहित नाही, त्याच्यामुळे ते डायरेक्ट इकडे घुसायचे प्रयत्न करतात आणि ट्रॅफिक होते मेन एंट्री पॉईंटवरच या रोडची. जेव्हा पण तुम्ही मिसिंग लिंकच्या एंट्री पॉईंटला येणार आहे पुण्याकडून, तेव्हा थोडी गाडी स्लो करून टाका, कारण ट्रक्स वाले इथं गडबड करतायत. तर मित्रांनो, आता आपण मिसिंग लिंकच्या टनलमध्ये आहोत, पुण्याकडनं मुंबईला चालू आहे. तर टनलमध्ये पण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची. आपण टनलमध्ये आल्या आधी आपल्या गाडीचे लाईट्स ऑन करायचे, पार्किंग लाईट्स नाही. हे जे हजार्ड लाईट्स असतात हे चालू नाही करायचे मित्रांनो. आपल्याला ही चूक नाही करायची, आपल्याला ही गोष्ट आपल्याला टाळायची. आपण आपल्या गाडीचे मेन हेडलाईट्स चालू करायचे, जेणेकरून ज्या पुढच्या गाड्या आहेत त्यांना आपली गाडी विजिबल झाली पाहिजे मिरर्स मध्ये. हजार्ड लाईट्स किंवा पार्किंग लाईट चालू करून आपण कधी नाईट ड्राईव्ह केली आहे का मित्रांनो आजपर्यंत? नाही. तर जेव्हा पण आपण टनल्स मध्ये एंट्री करू तेव्हा असं समजा, असं कन्सिडर करा की आपण रात्रीची गाडी चालवतोय, फक्त गाडीचे मेन हेडलाईट चालू करायचे आहेत, हजार्ड लाईट्स नाहीत. ठीक आहे, आतापर्यंत भरपूर ड्रायव्हर्स जे हजार्ड लाईट्स चालू करूनच गाडी चालवतात. आता इथं मला दिसत नाहीये, मी तुम्हाला दाखवलं असतं. नाही तर जेणेकरून काय होतं, लाईट चालू केलं काय होतं, पुढच्या गाडीला आपली गाडी मिरर मध्ये दिसते, विजिबल असते की हा बाबा मागून गाडी येते. जर तुम्ही हेडलाईट्सच बंद ठेवले तर पुढच्या गाडीला आपली गाडी दिसताना जे ते अचानकपणे जर लेन चेंज करायला गेलं तर आपल्या गाडीचा इम्पॅक्ट त्यांच्या गाडीवर होऊ शकतो. ह्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. आणि जो स्पीड लिमिट आहे त्या स्पीड लिमिटमध्येच आपण टनलमध्ये गाडी चालवायची. जसं की आता इथे 80च्या स्पीड आहे, तर मी माझी गाडी 80वरच ठेवलेली आहे आणि मी एकदम शेवटच्या लेनमध्ये निवांत चाललोय. बाकीच्या लेनमध्ये पण गाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित चालतात. काही जर ओव्हर स्पीड करतायत, पण ठीक आहे, काही लोकांना सवय असते ती आपण सवय मोडू शकत नाही. तर मित्रांनो, आता टनल संपायला आलाय. टनल संपताना जेव्हा पण टनल संपायला येतो तेव्हा कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. काय होतं, आपण जेव्हा टनलमधनं बाहेर पडतो तर एकदम अचानक प्रकाश आपल्या डोळ्यावर येतो, त्यामुळे पुढं कोणत्या साईडला रस्ता टर्न होतोय हे समजत नाही. त्यामुळे गाडीचा स्पीड आहे ना, टनल संपायचा थोडासा कमी करा आणि गाडी जोपर्यंत तुम्हाला व्हिज्युअल प्रॉपर दिसत नाही तोपर्यंत गाडीचा स्पीड वाढवू नका. आता हे बघा मित्रांनो, आपण मिसिंग लिंकच्या केबल स्टे ब्रिजवर आलेलो आहे आणि किती छान दिसतंय, एकदम डोळ्यावर प्रकाश आला. पण ठीक आहे, एवढं ऊन नाहीये. जेव्हा इथं ऊन असतं ना तेव्हा डेंजर काम होतं. माझ्यासोबत बराच वेळा झालाय, म्हणून मी स्पीड नेहमी कमी ठेवतो. मी म्हटलं होतं मगाशी की जर कोणी पार्किंग लाईट चालू केलेला दिसला तर मी तुम्हाला दाखवतो. ग्रँड विटारा एका टोयोटाची बंद केले त्यांनी, नेमके पार्किंग लाईट. अरे चालेल. तेव्हा मित्रांनो, आपण आता दुसऱ्या टनल मध्ये घुसतोय आणि काही ड्रायव्हर्स किंवा काही लोक असे पार्किंग लाईट चालू करून गाडी चालवतात. असं कन्सिडर करायचं मित्रांनो की आपण टनल मध्ये गाडी चालवतो म्हणजे आपण रात्रीची गाडी चालवतो. पण काही लोकांना सवय असते पार्किंग लाईट चालू करायची टनल्स मध्ये, ही आधीपासूनची सवय, त्याच्यामुळे ते लोक करतात, त्याला काही नाही करू शकत. मित्रांनो, जसं टनल मध्ये घुसल्या आपण मी जसं बोललो की हेडलाईट्स आपल्या गाडीचे मेन हेडलाईट चालू करायचे, त्याच प्रकारे टनल मधनं बाहेर आल्यावर सुद्धा हेडलाईट्स बंद करायला विसरू नका मित्रांनो. बरेच जण हेडलाईट्स बंद करायला विसरतात आणि ती गाडी तशी चालवत राहतात पूर्ण घरापर्यंत, त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचेपर्यंत तेच. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की आपले हेडलाईट्स आपण टनलच्या बाहेर आल्यावर बंद केले पाहिजे. अजून एक नियम मित्रांनो सांगतो, जेव्हा हायवेवर अशा सॉलिड लाईन असतात तेव्हा तुम्ही ओव्हरटेक केला नाही पाहिजे. ठीक आहे, ओव्हरटेक अलाउड नसतो जेव्हा तुम्ही ह्या सॉलिड लाईनच्या मध्ये गाडी चालवत असतात. सॉलिड लाईनच्या इथं जर तुम्ही ओव्हरटेक कराल तर तुमचे हे जे कॅमेरे आता वरतून गेले, लगेच फोटो तुमचा काढेल आणि चलन येऊ शकतं. ह्या गोष्टीची काळजी आपण घ्यायची आणि हा एक रूल आहे जो आपण पाळला पाहिजे. आणि ओव्हरटेक करायची चूक आपण टाळली पाहिजे सॉलिड लाईनच्या वेळेस. जेव्हा डॉटेड लाईन्स येतील तेव्हाच आपण ओव्हरटेक केला पाहिजे. जसं की आता बऱ्याच वेळापासून मी बघतोय बऱ्याच गाड्या हा रूल पाळताना दिसत आहेत मला, आणि ती एक खूप चांगली गोष्ट आहे. पण काही असे नमुने असतात जे हा रूल पाळत नाहीत. आता बघा, इथून आता डॉटेड लाईन सुरू होते मित्रांनो, तुम्हाला दिसतंय का? हे बघा, आता इथून डॉटेड लाईन सुरू झाल्या, इथून आपण बिंदास लेन चेंज करू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण लेफ्टने ओव्हरटेक करणार आहे, आपण राईटने ओव्हरटेक करणार आहे मित्रांनो. ठीक आहे, मी मागं मिरर मध्ये चेक केलंय, गाडी नाहीये मागे.
आणि मी सेफली लेन चेंज केली. आता परत एकदा सॉलिड लाईन आली आहे मित्रांनो. याचा अर्थ काय की आपण ओव्हरटेक करायचा नाहीये, कोणत्याही परिस्थितीत आपण ओव्हरटेक करायचा नाहीये. जोपर्यंत सॉलिड लाईन आहे तोपर्यंत आहे त्या लेनमध्येच आपण राहायचंय. हा नियम आहे आणि ह्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. आता बघा डॉटेड लाईन आली, आता आपण बिंदास ओव्हरटेक करू शकतो. तर हे नियम पाळताना मला बरेच जण दिसत आहेत, पण काही जण नाही पाळत. काही लोक गाड्या कसे चालवतात तुम्हाला सांगतो. म्हणजे ना ते सेकंड लेनला असतात ना ते फर्स्ट लेनला असतात. त्यांच्या गाडीचं एक चाक मधल्या लेनला असतं, सेकंड लेनला असतं आणि एक चाक फर्स्ट लेनला असतं. म्हणजे अजय देवगण सारखं ते चालवायचे प्रयत्न करतात गाडी हायवेवर. त्या पण गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. ठीक आहे, तुमचं ड्रायव्हिंगच्या स्किल्स तुम्ही दाखवता लोकांना की मी बघा कशी गाडी चालवू शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. त्याच प्रकारे फर्स्ट लेनमध्ये 100चा 90-100च्या मध्ये स्पीड मेंटेन करा आणि ओव्हरटेक झाला की गाडी पुन्हा सेकंड लेनला आणा. इंडिकेटर द्या प्रॉपर आणि स्पीड लिमिटमध्येच गाडी चालवा आणि सेकंड लेनला चालवा. आणि मी जो शॉर्ट टाकला होता तो खूप व्हायरल झाला मित्रांनो युट्यूबवर. त्याच्यात सर्वांनी कमेंट्समध्ये सगळीकडे कॉमनली मला एकच गोष्ट दिसली, MH14 आणि MH12. मित्रांनो काय नाव खराब केलंय आपण मला समजत नाहीये. मी पण MH14च आहे. ठीक आहे, माझ्या पण गाडीचं पासिंग MH14च आहे. तर म्हणजे आता 1-2 लोकांमुळं सगळे MH14 MH12 वाले खराब झालेले आहेत. आणि मोस्टली आता मी सुद्धा मागासपासून या हायवेवर चालवतोय. MH14 आणि MH12 वाले डेंजर गाडी चालवत आहेत. मी स्वतः बघतोय त्यांना. त्याच्यामुळं ते कमेंट जे लोक टाकतायत त्याच्यावर मला कळालंय की लोक MH14 आणि MH12 का करतायत. तर मित्रांनो असं करू नका. आपल्या MH14 आणि MH12 म्हणजेच आपले पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांची इज्जत घालवू नका. हीच पाया पडतो तुमच्या. कारण लोक तसंच समजतात की MH14 आणि MH12 वाल्या लोकांना शिस्त नाहीये. आणि जर तसं असेल तर खूप मोठी चूक आहे मित्रांनो. ही आपली चूक सुधारा आणि व्यवस्थित आणि एक चांगलं म्हणजे रिस्पॉन्सिबल ड्रायव्हर म्हणून गाडी चालवा मित्रांनो हायवेवर. मिरर्स चेक करत राहा. मी जरी आता बोलतोय तुमच्याशी तरी माझ्या मिरर्सवर जास्त लक्ष आहे, ह्या पण आणि ह्या पण. तर मित्रांनो मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, जेव्हा पण ह्या हायवेवर स्पीड कॅमेराचा जो पुन्हा आता जे नवीन पद्धतीचे स्पीड कॅमेरे बसवलेत ते जेव्हा पण येतात तेव्हा सगळे ड्रायव्हर जे पुढे असतात ते अचानक ब्रेक मारतात खचाखच. अरे मित्रांनो तुम्ही तिथं स्पीड कॅमेऱ्याच्या खाली 100 मीटर मध्ये येऊन ब्रेक दाबून उपयोग नाहीये. कारण तुम्ही स्पीड लिमिटच्या जो वर आहे तर तुमचे ऑलरेडी फोटो काढले गेलेत. आणि जर तुम्ही स्पीड लिमिटच्या आत आहे तर तुम्हाला घाबरायचं गरजच नाहीये, ब्रेक मारायची गरजच नाहीये. त्यामुळं काय होतं आता जसं की मी स्पीड लिमिटमध्ये होतो, मी 90-95 ला गाडी चालवत होतो. स्पीड कॅमेरे आले म्हणून पुढच्या सगळ्या गाड्यांनी ब्रेक दाबले. अरे पण त्याच्यामुळे मला पण अर्जंट ब्रेक दाबायला लागले ना. जर तुम्ही स्पीड लिमिटमध्ये असून पण तुम्हाला ब्रेक दाबायला लागताय म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टीचा जाणीवच नाहीये की तुम्ही ऑलरेडी स्पीड लिमिटमध्ये आहात आणि ब्रेक दाबायची गरज नाही. स्पीड कॅमेरे आल्यावर तुम्ही स्पीड कॅमेरा तुम्हाला लांबूनच दिसताय ना मित्रांनो, तर तुम्ही स्पीड बघा तुमच्या गाडीचा आणि लांबूनच स्लो करा. कॅमेऱ्याच्या जवळ जाऊन ब्रेक दाबणं हे चुकीचं आहे. कारण कॅमेरा जे आहेत ना ते लांबूनच कॅच करतात आपल्या गाड्यांना, जवळ येऊन करत नाहीत. ठीक आहे, आता सगळी पुढं आता बघा मला वाटतं एक आरामात 1 किलोमीटरच्या आसपास किंवा 500 मीटरवर पुढे कॅमेरे आहेत. ठीक आहे, आणि माझी स्पीड आहे आता 85-87 वर. ठीक आहे, मी स्पीड लिमिटमध्ये, त्याच्यामुळे मला ब्रेक दाबायची गरज नाहीये. पण काही लोक आहे ना तिथं जाऊन ब्रेक दाबतील. आता मला माहित नाही आता पुढचे गाडीवाले ब्रेक दाबतील का नाही. आता मी स्पीड लिमिटमध्ये तो पण आहे, बघा नाही दाबला त्याने ब्रेक. काही जण इथं आल्याच्यानंतर ब्रेक दाबतात, उपयोग नाहीये. कॅमेरे लांबूनच कॅच करतात तुम्हाला जर तुम्ही ओव्हर स्पीड करतायत. जर तुम्ही 100च्या आत आहे ना तुम्हाला ब्रेक दाबायची गरज नाही. कॅमेऱ्यांच्या खाली आल्यावर खरंच ब्रेक दाबायची गरज नाही जर तुम्ही स्पीड लिमिटमध्ये गाडी चालवत असाल तर. ह्या गोष्टीची काळजी घ्या. कारण काय होतं मित्रांनो तुम्ही खचकन ब्रेक दाबता अचानक, तुम्हाला स्पीड कॅमेरा दिसल्यावर मागचा अलर्ट नसतो मित्रांनो त्या पद्धतीने, ते पण अचानक ब्रेक दाबतात आणि मग ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस असतात. तर ह्या गोष्टींची काळजी आपण घ्यायची आहे की आपल्यामुळे बाकीच्यांना त्रास नाही झाला पाहिजे. स्पीड लिमिटमध्ये राहा ना, तुम्हाला ब्रेक दाबायची गरजच नाही पडणार मित्रांनो. कमेंट सेक्शन मध्ये मी बघितलं की MH12 आणि MH14 वर अक्षरशः स्तुती सुमनं उधळली गेली. पण मित्रांनो आता ह्या हायवेवर मी बघतोय MH12 MH14 वाले डेंजरस चालवतातच आहे, मी मान्य करतो. ठीक आहे, पण इथे MH2 MH3 MH6 आणि आता हा रेंज रोवर वाला MH5 बघितला कसा गेलाय. आता मला सांगा मित्रांनो फक्त MH12 आणि MH14 वाल्यांना बोलून कसं चालेल. मित्रांनो नाईलाज असतं मला थर्ड लेन मधून ओव्हरटेक करायला लागतं आता सगळ्या गाड्यांना. कारण हे बघा फर्स्ट लेनला काही गाड्या 80 वर चालल्यात, सेकंड लेनला काही गाड्या 80 वर चालल्यात आणि आता मला त्यांच्या पुढे निघायचंय तर मला थर्ड लेनला गाडी टाकणं भागच आहे. कारण फर्स्ट लेन वाले ऐकणार नाही की ते सेकंड लेनला येतील आणि सेकंड लेन वाले 100ची स्पीड लिमिट असून सुद्धा 80 आणि 60-70 वर गाडी चालवतात. मग ओव्हरटेक करायचा कुठं माणसाने. मग थर्ड लेन वर मला नाईलाज असतो. पहिल्यांदा आज एक्सप्रेस हायवेवर मी थर्ड लेनला जाऊन गाडी ओव्हरटेक मारली कारण
ऑप्शनच नव्हता मित्रांनो मला, कारण मला पुढे जायचंय. मी त्यांच्यामुळे 60-70 आणि 50 वर मी गाडी नाही चालवू शकत. गाडीचा या रोडला स्पीड लिमिट 100ची आहे. मी मागासपासून ओरडतोय, आपल्या कारसाठी ह्या रोडला स्पीड लिमिट आहे 100ची. तर आपण 100 पर्यंत गाडी नेऊ शकतो ह्या रोडला. सेकंड लेनला जर तुम्ही चालवताय, मान्य तुम्ही सेकंड लेनला एकदम व्यवस्थित गाडी चालवताय, पण स्पीड लिमिट मध्ये चालवायची मित्रांनो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही 60-70 ने चालवणार, ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही 100 पर्यंत सेकंड लेनला गाडी चालवू शकता, ठीक आहे. हा मेन रूल आहे. स्पीड लिमिट म्हणजे काय असतं की या हायवेवर तुम्ही 100 क्रॉस करायचे नाही, म्हणजे तुम्ही 100 पर्यंत चालवू शकता. 100चा स्पीड लिमिट आहे आणि तुम्ही सेकंड लेनला गाडी चालवता 60-70 ने. याचा अर्थ असा नाही की तुम्ही नियम पाळताय. नियम पाळणं त्याला म्हणत नाही मित्रांनो. 90-95चा तुम्हाला स्पीड मेंटेन करून चालावंच लागेल या एक्सप्रेस हायवेवर. तुम्ही 60-70 ने 80 नाही चालू शकत. आता मान्य आहे की पिवळ्या नंबरवाल्या गाड्या 80ला लॉक असतात, 80 ही त्यांची स्पीड लिमिट लॉक असते, ठीक आहे, पिवळ्या नंबर प्लेटसाठी मान्य. पण मित्रांनो तुम्ही 80 ने सेकंड लेनला चालवा ना, फर्स्ट लेनला नका आणू तुमच्या गाड्या प्लीज, ठीक आहे. ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण काय होते, MH14 आणि MH12ला जसे सगळे लोक शिव्या देत आहेत, तसंच पिवळ्या नंबर प्लेट वाल्यांना पण शिव्या देत आहे मित्रांनो. आणि मला हे खरंच चांगलं नाही वाटत आहे. त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा पण माझा हा व्हिडिओ बघाल तर तुम्ही पिवळ्या नंबर प्लेट वाले असणार, म्हणजेच तुम्ही जर टुरिस्ट गाडीवाले जर तुम्ही ड्रायव्हर असाल, ठीक आहे, तर तुम्ही ही काळजी नक्की घ्या की तुम्ही सेकंड हँडला गाडी चालवणार 80च्या स्पीडने, 60-70 ने नाही चालवायची मित्रांनो, 80च्या स्पीडने. आणि जेव्हा आता काही मी कमेंट्स अशा पण बघितल्या बरं का मित्रांनो, की आमची गाडी 80ला लॉक असते आणि जर समोरचा पण 80ला चालवतोय तर आम्ही ओव्हरटेक कसं करणार. मित्रांनो जर तुम्ही सेकंड हँडला आहात आणि समोरचा गाडीवाला पण 80 तुमच्या पुढे आहे आणि तुम्ही सुद्धा 80 त्याच्या मागे आहे, तर ओव्हरटेक करायची गरजच नाही ना मित्रांनो. निवांत चाला. जसं तुम्ही आता फर्स्ट लेन मध्ये निवांत 80 चालवता का नाही, तसं तुम्ही सेकंड हँडली निवांत 80 चालवा. जेव्हा समोरचा 80च्या खाली येईल, 60-70 वर येईल, तेव्हा तुम्ही इंडिकेटर द्या, फर्स्ट लेनला जावा, ओव्हरटेक करा आणि परत सेकंडला येऊन तुम्ही तुमची स्पीड मेंटेन करा. हा रूल आहे मित्रांनो. असं तुम्ही करणं अपेक्षित आहे. तुम्ही फर्स्ट लेन पकडून चालणं अपेक्षित नाहीये मित्रांनो, ठीक आहे. मला खूप वाईट वाटतं जेव्हा सगळे पिवळ्या नंबर प्लेट वाल्यांना बोंबलतात, ठीक आहे, नाही आवडत मला त्या गोष्टी. आणि प्रायव्हेट नंबर प्लेट वाले पण तेच करताय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेफ डिस्टन्स सुद्धा मेंटेन केला पाहिजे. समोरच्या गाडीपासून आपल्या गाडीचा जो मधला जे अंतर आहे ते आपण नेहमी व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे. जर समोरच्या 80 वर आहे तर त्याला एकदम त्याच्या गाडीला एकदम चिपकून आपण 80 वर गाडी नाही चालवायची. ऍटलिस्ट 2 गाड्यांचं अंतर आपल्या दोन्ही गाड्यांमध्ये असलं पाहिजे. म्हणजे त्याची पुढची गाडी आहे आणि माझी गाडी, या 2 गाड्यांच्या मध्ये जे अंतर आहे तिथे अजून 2 कार आरामात बसल्या पाहिजे. एवढं अंतर आपण ठेवायचंय, एवढं डिस्टन्स आपण ठेवायचंय, ते मेंटेन करायचंय आणि तशी गाडी आपण चालवायची. तर त्यांनी सडन ब्रेक अप्लाय केले, ठीक आहे, तर काय होईल, आपण जर त्याच्या एकदम चिपकून चाललोय तर आपण त्याच्या डिक्कीमध्ये घुसणार मित्रांनो. तर एवढं डिस्टन्स जर आपण मेंटेन केलं तर आपल्याकडे तेवढा टाइम मिळतो की आपण ब्रेक दाबू शकतो, गाडीला कंट्रोलमध्ये आणू शकतो, ठीक आहे. एवढंच मित्रांनो सांगायचं आहे. व्यवस्थित गाडी चालवा, आजूबाजूच्या गाड्यांची काळजी घेत गाडी चालवा, नियमामध्ये गाडी चालवा, स्पीड लिमिटमध्ये गाडी चालवा, स्पीड लिमिट प्रॉपर स्पीड मेंटेन करत गाडी चालवा आणि डिस्टन्स सुद्धा मेंटेन करा मित्रांनो. तरच तुमचा प्रवास सुखाचा होईल, ठीक आहे, आणि दुसऱ्याला पण त्रास होणार नाही. मित्रांनो इथं काहीतरी आता झालंय, तर नेमकं काय झालंय कळत नाहीये. सगळ्या गाड्या एकदम जागेवर उभ्या राहिल्यात. ओके, एका ट्रकचा ऍक्सिडेंट झालाय आणि दुसरा ट्रक त्याला बॅक साईडने लावलाय, जेणेकरून त्या ट्रकचा माल ह्या ट्रकमध्ये मूव्ह करता येईल, त्यांना शिफ्ट करता येईल. हे बघा, अरे बापरे, बघा कुठं घुसलाय, खतरनाक. असे ऍक्सिडेंट का होतात माहितीये मित्रांनो, झोप कंप्लीट झाली नसत त्याची, असं मला वाटतंय. कारण ना आता ट्रक ड्रायव्हर्सनी पण आहे ना त्यांची झोप कंप्लीट करूनच गाड्या चालवल्या पाहिजे दिवसभरात. आता आपल्या इथले ट्रक ड्रायव्हर्स आहे ना खूप जास्त म्हणजे अति तास म्हणजे जास्त तास गाडी चालवत राहतात, 15 तास 20 तास. काहीच गरज नाहीये मित्रांनो एवढं एफर्ट्स घ्यायची किंवा एवढे हे करायची. 10 तास किंवा 12 तास गाडी चालवा आणि आराम करा, निवांत गाडी साईडला लावा, जेवण खावण करा तुमचं आणि आराम करा, प्रॉपर झोप घ्या आणि मगच रोडवर निघा. कारण तुमच्यामुळे ना मित्रांनो देश चालतो. मी हे सगळ्या ट्रक्स आणि जे पण माल वाहतूक गाड्या आहेत ना आपल्या देशातल्या, त्या सगळ्यांसाठी बोलतोय. त्याच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला कुठं ना कुठं हातभार लावत असतात. खूप मोठा वाटा आहे त्यांचा अर्थव्यवस्थेमध्ये. त्यामुळेच मित्रांनो ट्रक ड्रायव्हरसाठी सांगतोय, तुमची पण काळजी घ्या, झोप कंप्लीट करा आणि तरच रस्त्यावर निघा, नाही तर असे ऍक्सिडेंट्स होतात मित्रांनो. तर मित्रांनो ह्या काही गोष्टी होत्या ज्यांची आपण काळजी घेतली पाहिजे हायवेवर गाडी चालवताना. त्याचबरोबर काही चुका आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजे, ठीक आहे. तर व्यवस्थित ड्राईव्ह करा, रिस्पॉन्सिबल ड्रायव्हर बना, रिस्पॉन्सिबल पर्सन बना आणि व्यवस्थित गाडी चालवा. दुसऱ्यांना आपल्या गाडीमुळे त्रास नाही झाला पाहिजे, आपल्या ड्रायव्हिंगमुळे त्रास नाही झाला पाहिजे, एवढंच मी म्हणेन. आणि आता आजच्या ब्लॉगचा मी इथंच एंड करतो.
जर आजचा व्लॉग आवडला असेल आणि माझ्याकडनं काही मेन्शन करायचं राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.